बातमी भाजपच्या गोटातून। भाजपच्या 2 दिवस बैठका झाल्या। यात विधानसभेसाठी विभागवार आखणी करण्यात आली। त्या निवडणुकीत महायुतीची ताकद कशी वाढेल याबाबत देखील मंथन झालं। यासाठी आता भाजप नेत्यांवर विभागवार जबाबदारी दिली जाणार आहे। दरम्यान उद्या अमित शहांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक होईल। या बैठकीत या संदर्भातली रूपरेषा ठरवली जाण्याची शक्यता आहे। दरम्यान या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे काय म्हणतात पाहूया। पस्तीस पदाधिकारी कोर ग्रुपचे आमचे 2 दिवस आम्ही बसलो होतो। आमचे प्रभारी भूपेंद्र यादवजी, अश्विनी वैष्णवजी आणि देवेंद्रजी आम्ही या बैठकीत होतो। या 2 दिवसात फक्त विधानसभा निहाय विश्लेषण झालं आहे। कुठलीही जागा वाटपाची चर्चा या बैठकीत झाली नाही। भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यालयात पार पडली। प्रामुख्याने चर्चेमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, आपले मित्र पक्ष आणि त्यांच्यासोबत निवडणुका लढण्याच्या संदर्भात आमची संयुक्त चर्चा झाली। 288 मतदारसंघाचा आम्ही काल 2 दिवस अभ्यास केला। परंतु दुसऱ्या बाजूला जी काही महाविकास आघाडी आहे, या महाविकास आघाडीमध्ये मात्र काही आलबेल नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।